नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। राहुल गांधींना ते वक्तव्य भोगले। काळे झेंडे दाखवत राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्याला भाजपाचा तीव्र विरोध झाला। तर मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। भाजप कार्यालयातच कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेरलं असून भाजपाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट सुरू झाली। कोल्हापूर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आक्रमक झाले आहे। राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्याला भाजपचा तीव्र विरोध होत असताना दिसत आहे। काही दिवसापूर्वी आरक्षणासंदर्भात चुकीचं वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींना भाजपाकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे। गांधी यापूर्वीही भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांकडून घेराव सुरू आहे। तर भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेरलं असून भाजपाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट सुरू झाली। भाजपाचे कार्यकर्ते गेट तोडून आंदोलन करण्यासाठी मुख्य रस्त्याकडे जात असताना मात्र पोलिसांनी त्यांना अडवले। त्याचबरोबर भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली। सध्या राहुल गांधी हे उसगाव येथील कार्यकर्त्यांच्या घरी आहेत। कोल्हापुरात पोहोचताना त्यांनी उसगाव मधील काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेतली। त्यांनी अचानक भेट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून पोलिसांची तारंबळ उठले। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कोल्हापूर शहराच्या दौऱ्यावर आले आहेत। त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहे। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।